नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुरुवातीला एक सूचना देतो की मी हिंदी व्हिडिओ टाकायचा आता जवळजवळ महिना होत आला बंद केलंय. कारण हिंदी व्हिडिओसाठी प्रतिवाद हे मी नवीन चॅनेल सुरू केलेलं आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ज्यांना फक्त हिंदी बघायचं असेल त्यांनी त्या लिंकवर जाऊन प्रतिवाद या चॅनेलला सबस्क्राईब करावं. आता मी आजच्या विषयाकडे वळतो. मित्रांनो, काल परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. आणि अमित शहा हे सहसा सामाजिक किंवा कौटुंबिक या विषयासाठी कुठेही जातात असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांचे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्द हा राजकारणाशी निगडीत असतो. आणि त्यामुळे लालबागचा राजा या जगप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सवात गजाननाच्या दर्शनाला ते आले, ही वस्तुस्थिती आहे. त्या सगळ्याकडे बातम्या आल्या. पण त्या दरम्यान त्यांच्या ज्या काही हालचाली झाल्या, घडामोडी घडल्या, याच्याही बातम्या आलेल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यावरून ज्या बातम्या आल्या त्या बातम्या नेहमीपेक्षा वेगळ्या नाहीत. अमित शहा मुंबईत आले तर ते भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या देतील, काही सूचना देतील, मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हितगुज करतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा, विचार विनिमय, सल्ला मसलत होईल. हे होणारच. त्यामुळे असं काही झालं ही बातमी होऊ शकत नाही. म्हणजे त्यात काय नाविन्य नाहीये. पण पडद्याआड बऱ्याच गोष्टी चालू होत्या आणि वरकरणी मोठे मोठे नेते एकमेकांना भेटले नसले तरी काही गोष्टी पडद्याआड चालू आहेत. आणि त्या पडद्याआड, अगदी उद्धव ठाकरेंच्या भाषेत बोलायचं तर बंद दरवाजा आड काही गोष्टी चालू आहेत. आणि त्याला जर वेगवेगळे संदर्भ जोडून तपासलं तरच त्याचा अर्थ आपल्याला थोडाफार उलगडू शकतो. आता हे सगळं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले त्या निमित्ताने आलेल्या सगळ्या बातम्या. पण ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री म्हणतो आपण अमित शहाना, तर अमित शहाना एका महाराष्ट्राचं राजकारण किंवा प्रशासन यापुरतं मर्यादित राहता येत नाही. देशभरची कायदा सुव्यवस्था, सुरक्षा ही सुद्धा अमित शहाशी निगडीत आहे गृहमंत्री म्हणून. आणि म्हणूनच त्या संदर्भाने घडणाऱ्या घडामोडी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात पार्श्वभूमी म्हणून तपासून बघाव्या लागतात. मित्रांनो, गेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उभाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इतके फुशारले होते की झालं आता विधानसभा निवडणुकीत सरकार उलथून पाडणार इथपर्यंत त्यांची मजल गेली होती. आणि म्हणून भविष्यात काय घडू शकतं याचा काडीमात्र अंदाज नसलेले उद्धव ठाकरे यांनी थेट मुस्लिमांचं तुष्टीकरण चालू केलं होतं. खरं तर लोकसभा निकालातून एक गोष्ट समोर आली ज्याचा माध्यमातून आणि डिबेट आणि चर्चा आणि विश्लेषणातून फारसा काय तो उहापोह झाला नव्हता. तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भले 9 लाख लोकसभेच्या जागा जिंकल्या, पण त्यांना स्वबळावर एकही जागा जिंकता आली नाही. त्या 9 जागा महाविकास आघाडी म्हणून त्यांनी जिंकल्या असल्या तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या जवळपास सर्व मतांमध्ये मुस्लिम वोट बँकेचा प्रभाव होता. त्याची हळूहळू करत चर्चा झाली. संविधान बचाव या भूमिकेतून दलितांची मतं महाविकास आघाडीकडे आली. या दोन्हीचा मोठा फायदा उद्धव ठाकरे यांना मिळाला. अन्यथा उद्धव ठाकरे यांच्या किती जागा येतील याच्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह होतं. कारण अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा, ज्याला कोर वोटर म्हणतात, जो मराठी किंवा हिंदुत्वनिष्ठ आहे, हा कोर वोटर मोठ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर एकनाथ शिंदे यांच्याकडे निघून गेलेला आहे. मी हे वारंवार सांगत आलो
की साधारणतः 16 ते 20% आजपर्यंत शिवसेना निवडणूक काळामध्ये मतं मिळवत आली. आणि आता फुटलेल्या शिवसेना दोन समोर असताना एकनाथ शिंदे यांना मिळू शकणारी मतं ही फक्त मराठी किंवा हिंदू हिंदुत्वनिष्ठ कोर वोटर मिळेल. उद्धव ठाकरे यांना मात्र मुस्लिम दलित पुरोगामी मत मिळू शकणार होती. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या 13.5%वर मी सातत्याने त्याचा उल्लेख करत असतो. आपल्याला मुस्लिम मतांनी वाचवलं, अधिक चांगलं यश दिलं म्हणून फुशारलेले उद्धव ठाकरे खऱ्या खुऱ्या पुरोगामी किंवा मुस्लिम पक्षापेक्षा अधिक इस्लामनिष्ठ झाले. आणि त्यांनी तशी वक्तव्य सुरू केली, वक्फ बोर्डाला हात लावू देणार नाही वगैरे वगैरे. पण ही मुस्लिम निष्ठा दाखवताना उद्धव ठाकरे एक विसरले की नेहमी आपला जो पाया आहे तो भक्कम करायचा आणि वर पाहिजे तेवढे इमले मानणार. पण पाया भक्कम राहायला पाहिजे आणि पाया भक्कम म्हणजे आपला कोर वोटर भक्कम असला पाहिजे. त्याची पर्वा लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केली नाही. आणि हळूहळू करत गेल्या 3 महिन्यामध्ये लोकसभा निकालानंतर विचलित झालेला प्रचंड प्रमाणावर हिंदू समाज हा हळूहळू करत जिहाद आणि ह्या धोक्यांपासून सावध व्हायला लागला. आणि त्याच्यात सगळ्यात मोठी भर पडली असेल तर ती बांगलादेशच्या घटनेने घडली. लोकसभा निकाल लागले आणि त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जो उठाव झाला तेव्हा तिथल्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना देश सोडून पळ काढावा लागला. आणि या सगळ्या राजकीय बंडाळीचा सगळ्यात मोठा फटका बांगलादेशमधल्या हिंदू समाजाला भोगावा लागला. इतकी परिस्थिती झाली की इतिहासात पहिल्यांदा बांगलादेशमधला अल्पसंख्य हिंदू समाज हा आपल्या सुरक्षेची मागणी करत रस्त्यावर आला आणि त्याची जगाला दखल घ्यावी लागली. आणि बांगलादेशचे नवे राष्ट्राध्यक्ष किंवा नवे सत्ताधीश यांना सुद्धा हिंदूंना आश्वासन देण्यासाठी थेट मंदिरात जावं लागलं. या बांगलादेशमधल्या हिंदू समाजाच्या उद्रेकाचा प्रभाव हा बाजूला असलेल्या भारताचं पहिलं राज्य पश्चिम बंगालमध्ये पडला. आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात सिलिगुडी या मोठ्या शहरामध्ये हिंदू जागरण मंचातर्फे बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी करणारा मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चामध्ये वी वॉन्ट योगी अशा घोषणा सुद्धा झाल्या. आणि हे सगळं अजूनही थंडावलेलं नाही. अशा वेळी उद्धव ठाकरे यांच्या घरावर वक्फ बोर्डाच्या निमित्ताने मुस्लिमांनी मोर्चा काढला. आणि मुस्लिम वोट बँकेला चुचकाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपण वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे राहणार, सरकार विरोधात मोदी सरकारच्या काय ते वक्फ विधेयकाच्या विरोधात उभं राहणार याची ग्वाही देऊन टाकली. पण बघता बघता प्रकरण किती बदलत गेलंय बघा. मी सातत्याने लोकसभा निकालानंतर सांगतोय की लोकसभेचे निकाल भाजपचा पराभव करणारे असले किंवा भाजपच्या बहुमताचा लचका तोडणारे असले तरी तो काँग्रेस किंवा इंडी आघाडीचा विजय नाही, तो मुस्लिम व्होट बँकेचा विजय आहे. आणि मुस्लिम व्होट बँकेचा जेव्हा विजय होतो तेव्हा सामान्यतः असुरक्षित समजला जाणारा हिंदू हा विचलित होतो. आणि जितका विचलित होईल तितका तो अधिकाधिक संवेदनाशील होत जातो, अतिसंवेदनाशील होत जातो. आणि सिलिगुडी मध्ये प्रतिक्रिया बांगलादेशची आली. पण अवघ्या 1 महिन्यामध्ये कधीही जिथे हिंदू मुस्लिम हा विषय चर्चेचा झाला नाही अशा हिमाचल प्रदेश सारख्या छोट्या राज्यामध्ये राजधानी असलेल्या सिमला शहरात एका बेकायदा मशिदीला पाडण्यासाठी हजारोच्या संख्येने हिंदू समाज रस्त्यावर उतरला. अगदी काँग्रेस सरकार असूनही तिथल्या एका मंत्र्याला सुद्धा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. इतका हिंदू हिमाचल प्रदेशमध्ये संवेदनशील झालेला आहे. पण हिंदू समाजाची एक गोष्ट खासियत आहे, तो कधी आपल्या धार्मिक बाबतीत फारसा संवेदनशील नसतो, आग्रही नसतो, आक्रमक नसतो. पण जेव्हा
आपल्या हिंदू अस्तित्वाला आव्हान निर्माण होतंय, तेव्हा तो कमालीचा संवेदनाशील होतो आणि प्रसंगी आक्रमक होऊन जातो. हे मी आजपर्यंत अनेकदा सांगितलंय आणि त्याचं प्रतिबिंब सिलिगुडी नंतर हिमाचल प्रदेशमध्ये पडलं. आणि हिमाचल प्रदेशमध्ये अजूनही तो विषय थंडावत नाहीये. मुलं, पोरं, म्हातारे, कोतारे, तरुणी, महिला एकामागून एक रस्त्यावर उतरले. बेकायदा मशीद पहिली पाडली पाहिजे. आणि सरकारची तारांबळ उडालेली आहे, काँग्रेस सरकारची. आपण राहुल गांधींचा सेक्युलरिझम जपायचा की आपली मतं जपायची, अशा कोंडीत हिमाचल प्रदेशचं काँग्रेस सरकार सापडलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना आपण भाजपला पराभूत केलं म्हणून फुसारलेला जो मुस्लिम कट्टरपंथीय वर्ग आहे, त्याने थेट हिंदू समाजावर आक्रमक पवित्रा घेऊन हल्ले सुरू केले. उत्तर प्रदेशमध्ये कुठेतरी रेल्वेची गाडी डिरेल व्हावी म्हणून गॅस सिलेंडर ठेवणं, घातपात करणं, ह्या घटना होत असतानाच गुजरातमध्ये एका गणेशोत्सवाच्या मंडपावर दगडफेक करण्यापर्यंत मजल गेली. आणि या सगळ्या गोष्टी हिंदू समाज लोकसभा निकालानंतर विचलित असताना झाल्यावर तो त्या हिंदू समाजाच्या संवेदनशील भावनांचा भडका उडालेला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अचानक झाला असं मी मानत नाही. त्याला लोकसभेचे निकाल कारणीभूत आहेत. कारण तो निकाल काँग्रेस किंवा इंडी आघाडीच्या विजयाचा नाही. ज्या प्रकारे हा विजय आमच्यामुळे झालाय आणि आमच्या इच्छेनुसारच इंडी आघाडी चालली पाहिजे असा आग्रह मुस्लिम कट्टरपंथी आणि धर्मांध संघटना धरायला लागल्या. त्यामुळे हिंदू समाज खडबडून जागा झालेला आहे आणि त्यातून तो अतिसंवेदनशील झालेला आहे. आणि म्हणूनच त्याचा भडका गुजरातमध्ये उडू नये म्हणून सुरतला जी घटना गणेश मंडळाच्या मंडपावर दगडफेकीतून झाली, तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्यावर कारवाई केली. कारण हजारोच्या संख्येने हिंदू परत गुजरातमध्ये रस्त्यावर उतरले. या सिलिगुडी, हिमाचल प्रदेश आणि सुरत या 3 घटना जोडून बघा, मग तुम्हाला कळेल की हिंदू जेव्हा इतका अतिसंवेदनशील होतो तेव्हा सगळ्या सेक्युलर राजकारणाचा बोजवारा उडवत असतो. बोजवारा उडवत असतो. मी यापूर्वी त्याचं वारंवार एक उदाहरण देतो की 2012 मध्ये जेव्हा समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात निर्विवाद बहुमत स्वबळावर मिळवलं, तेव्हा 403 आमदारांपैकी विधानसभेच्या 68 आमदार मुस्लिम आले होते, विविध पक्षांचे म्हणून. पण त्यामुळे हिंदू समाज इतका विचलित झाला होता की 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या, त्या उत्तर प्रदेशातून 80 पैकी एकही मुस्लिम खासदार निवडला जाऊ नये याची हिंदू समाजाने काळजी घेतली होती. आणि तोच धोक्याचा इशारा परत एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला आहे. बटोगे तो कटोगे. तुम्ही जर जातीपातीमध्ये विभागला गेलात तर मग आक्रमक जिहादी तुमचा फडशा पाडतील, तुमचे तुकडे तुकडे करून टाकतील. बटोगे तो कटोगे. हे मोजके शब्द आहेत, पण त्या संवेदनशील असलेल्या हिंदू जनमानसाला भडका उडवायला ते पुरेसे आहेत. तो भडका अर्थात आदित्यनाथ यांच्या त्या एका वाक्याने होणार नाही. ज्या वेळेला अशा संवेदनशील मनाला, संवेदनशील जनमानसाला कोणी आक्रमक धर्मांध जिहादी धक्का द्यायला जातो तेव्हा हा भडका उडतो. गुजरातमध्ये फक्त सुरतच्या एका गणेशोत्सव मंडळाच्या मुस्लिम बहुल विभाग असलेल्या क्षेत्रामध्ये एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावर मुस्लिम मुलांनी दगडफेक केली आणि त्याचा केवढा भडका उडालाय बघा. अख्खा गुजरात पेटून उठल्यासारखे वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच सरकारने विनाविलंब दुसऱ्या दिवशीचा सूर्य उजाडण्यापूर्वीच या सगळ्या हल्लेखोर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना अक्षरशः आपल्या पायावर उभं राहता येणार नाही इतकं झोडपून काढलेलं आहे. अन्यथा
संवेदनशील झालेला हिंदू समाज दंगलीत उतरला तर मुस्लिम वस्त्यांमध्ये 2002 ची पुनरावृत्ती होऊ शकते. सांगायचा मुद्दा हा की हा जो हिंदू समाजाचा अतिसंवेदनशील मानसिकतेचा विषय आहे, याचा विचार सुद्धा लोकसभेतल्या आपल्या 9 जागांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेला नव्हता. जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा परत परत सांगायचे की 1992च्या दंगलीत, 93च्या बॉम्बस्फोटात मुंबई वाचवली कोणी, पण कोणापासून वाचवली हे उद्धव ठाकरे बोलत नव्हते. आम्ही हिंदूंच्या मदतीने, हिंदू संघटनेच्या बळावर मुंबई वाचवली हे उद्धव ठाकरे सांगत नव्हते, शिवसेनेने वाचवली सांगत होती. पण शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी होती, ही जर हिंदुत्ववादी राहिली नाही तर मग तो हिंदू समाज तुमच्यापासून दुरावतो. आणि नेमकं लोकसभा निवडणुकीत तेच घडलेलं आहे. शिवसेनेचा कोर हिंदू वोटर, मराठी मतदार हा एकनाथ शिंदेकडे निघून गेलाय आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे 4-5% सुद्धा कोर वोटर राहिलेला नाही. आणि अशा वेळेला जर हिंदू जनमानस हे इतकं अतिसंवेदनशील झालं तर आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेची धडगत नाही. धडगत नाही. हे वातावरण आधी 7 दिवस होऊन गेले हिमाचलला, शिमला, मशीद, आणि काल परवा सुरतेची घटना घडली आहे. आणि जितक्या वेगाने प्रतिक्रिया हिंदू समाज देतोय तेव्हा तो अतिवेगाने हिंदुत्वाकडे वळायला लागला याची चाहूल लागते. आणि जर तो इतक्या वेगाने हिंदुत्वाकडे वळणार असेल तर आरक्षण, जातीपातीतले विभाजन या सगळ्याला भेदून हिंदू म्हणून तो मतदान करायला प्रवृत्त होतो. आणखी 2 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा हिमाचलचा पहिला प्रभाव लगत असलेल्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीवर पडेल. आणि हरियाणामध्ये जर तो प्रभाव पडला आणि भाजप स्वबळावर परत एकदा बहुमत घेऊन आला तर मग महाविकास आघाडी सोडा, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं, उबाटा शिवसेनेचं महाराष्ट्रात राजकीय भवितव्य उरत नाही. याचं कारण हा पक्ष मुळातच हिंदुत्वामुळे राज्यव्यापी पक्ष झालेला आहे 30-40 वर्षापूर्वी. आणि आज जर उद्धव ठाकरे यांना त्याचा विसर पडला असेल तर त्याची आठवण करून देण्यासाठी मतदार सगळ्या मर्यादा ओलांडून हिंदुत्वासाठी मतदान करेल. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे असो किंवा भाजप असो यांनी जोरदारपणे हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचे परिणाम काय संभवतात हे उद्धव ठाकरे यांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. पूर्णपणे लक्षात आलंय की आपण लोकसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारे मुस्लिम व्होट बँकेसाठी मुस्लिमांचं लांगुल चालन केलेलं आहे, वक्फ बोर्डाच्या विधेयकाचा विरोध करून समर्थन मुस्लिमांना दिलेलं आहे, त्याचे दुष्परिणाम आपल्याला विधानसभा निवडणुकीत भोगायला लागतील. यामुळे उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरच्या सगळ्या चाणक्यांची झोप उडालेली आहे. परत एकदा हिंदुत्वाकडे वळायचं कसं, ही त्यांच्या समोरची आज सगळ्यात मोठी भीषण समस्या झालेली आहे. भाजप संघ हे हिंदुत्वाच्या नावावर दंगली पेटवायला टपलेत. इतक्या टोकाची ओवैसींना शोभणारी भाषा गेल्या 2-3 महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी इतका वेळ वापरलेली आहे की सगळ्यात शक्तिमान, आक्रमक, दंगेखोर हिंदुत्व आमच्याकडे आहे असा दावा करायला आज उद्धव ठाकरेंना जागा सुद्धा उरलेली नाही. शिवसेनेची ओळख काय होती? शिवसेना 90 नंतर महाराष्ट्र व्यापी झाली. त्याचं सगळ्यात मोठं कारण आक्रमक आणि वेळ आल्यास हिंसाचारापर्यंत जाणारी हिंदुत्ववादी संघटना ही शिवसेनेची ओळख होती. उबाठा शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपली ती ओळख आता पूर्णपणे पुसून टाकलेली आहे. आपण आता मुस्लिम समर्थक पक्ष झालोय हे अनवधानाने बोलून गेले. आणि आता परिस्थिती ज्या झपाट्याने बदलते त्यामध्ये मुस्लिम लांगुल चालनाचा फायदा होण्याची गॅरंटी नाही, पण हिंदू मतं गमावण्याची खात्री मात्र मातोश्रीवरच्या चाणक्यानं वाटायला लागली आहे. आणि त्यामुळे
एका बाजूला हिंदू मतदार गमावणार आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतले काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यासारखे पक्ष आपल्याला हवं ते द्यायला सुद्धा, सन्मानपूर्वक द्यायला सुद्धा तयार नाहीत. इथे उद्धव ठाकरे यांची तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे पुढल्या 2 ते 3 महिन्यात राजकारणाचं नवं समीकरण कसं मांडायचं आणि गणित कसं जुळवायचं याची फिकीर त्यांना सतवायला लागलेली. शिवाय घर वापसीचे दोर त्यांनी स्वतःच कापून टाकलेत. कोणाला अफजल खान म्हण, कोणाला औरंगजेब म्हण, ह्या शिव्याशाप देऊन झालेले. त्यामुळे परतीचे दोर त्यांनी स्वतःच कापून टाकलेले. आणि त्यामुळे सिलिगुडी, हिमाचल प्रदेश, शिमला आणि सुरत या घटनांनी बदललेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने उद्धव ठाकरे यांना भयभीत केलेलं आहे. आपण आता सेक्युलर पक्षांबरोबर आहोत, त्याचं समर्थन तरी कसं करणार आणि हिंदू मतांसाठी आपण पदर कसा पसरायचा या चिंतेने सगळ्या उभाठा शिवसेनेच्या नेत्यांना ग्रासलेलं आहे. बघू काय होतं ते. पण याविषयी माझ्याकडे आलेली जी काही दिल्लीच्या कोर्टातून आणि एक अमित शहाच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने आलेली काही माहिती आहे ती मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुमच्या समोर सविस्तर मांडणार आहे की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आणि आपल्याच बाले किल्ल्यात किती डळमळीत झाले त्याची साक्ष त्यातून मिळू शकते. आवडलं मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.